जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष विचंद्र. आपण पाहू शकता हे मशीन इथे आणून ठेवलेलं आहे, पण एवढा पॅच मारून हा पॅच सोडलेला आहे. का असं काम केलेलं आहे? काम करायचं तर पूर्ण करून टाका, मध्ये मध्ये सोडू नका काम. पाहू शकता खडबडी रस्त्यावर लोकांच्या गाड्या खराब होतात आहेत, वाहनं खराब होतात आहेत. ताबडतोब रस्ते दुरुस्त झाले पाहिजे. पाहू शकता गाड्या आहेत तुमच्या, आणि काम कधी होणार? या रस्त्यावर अपघात होण्याची दाट शक्यता असते आणि होतात सुद्धा. आणि हा रस्ता अशी खराब झालेला आहे, पूर्ण खडबडीत रस्ता आहे. बघा, गाड्या पण स्लिप होतात इथे. पाहू शकता हा संपूर्ण रस्ता त्वरित झाला पाहिजे. पाहू शकता अतिशय धूळ आणि प्रदूषणाचा त्रास इथे नागरिकांना भोगतोय. वा, पुढे जेवढं चालत जाणार तेवढा रस्ता खराब आहे इकडे. खोकला सुद्धा लागला मला, आणि एवढी धूळ आहे इकडे. बघा, पाहू शकता अतिशय रस्ता खराब आहे हा. त्याच्यात त्वरित डांबर टाकण्यात यावं. पाहू शकता किती धूळ आहे बघा. थोड्या धुळीमध्ये नागरिक त्रस्त झालेले आहेत. वा, पूर्णपणे धूळ आहे. रस्ते सुद्धा खराब आहेत, त्याच्यामुळे धूळ आहे. त्याला तुम्ही डांबर टाकलं तेव्हा मी गाडी माझी तिकडे लांब पार्क करून मी ते आलो आहे, चालत आलो आहे. कारण जी स्थिती नागरिकांची होते त्याला मी काय अपवाद नाही आहे. मी पण नागरिकच आहे, नागरिकांचा आवाज आहे खरं म्हटलं तर. बघा, इथे ब्लॉक लावण्यात आलेले आहेत, पण हा रस्ता एवढा पूर्णपणे खराब आहे. पाहू शकता तुम्ही, इथे चांगला रस्ता आहे. तिथून पुढे वर रस्ता खराब असेल तर चांगला करून घ्या. पाहू शकता, आणि इथपर्यंत चांगला रस्ता आहे. हे चांगलं ते चांगलंच दाखवणार, आणि एडिटिंग मला माहीत नाही, एडिटिंग मी करत पण नाही. त्याच्यामुळे जे चांगलं आहे ते चांगलंच दिसणार आहे. हा रस्ता एवढा चांगला आहे. ते आहे ब्लॉक वगैरे लावलेले, ब्लॉक. चालतच जाऊ, जसं नागरिक चालत जातात तसं मी आज चालत जातोय. व्हिडिओ लाभ होईल तरी पण अवश्य बघा, कारण ही नायगाव पूर्वची अशी स्थिती अजून कुठे नसेल. अशी परिस्थिती आहे नायगाव पूर्वची झालेली आहे. आणि ते कौतुक करणारे भरपूर आहेत, विनाकारण कौतुक करणारे. जर काम झालं तरच कौतुक करा ना, आधी कशाला कौतुक करता? काम जर पूर्ण झाल्यावरच कौतुक करा, आधी कौतुक कोणाचंही करू नका. ते काम तसंच राहतं, हे आधी लक्षात व्हायला पाहिजे. जर क्रेडिट मिळाला माणसाला तर तो काय काम करणार आहे? आधी पूर्ण काम होऊ दे आणि मग कौतुक करा. सर्वांना विनंती आहे, काम पूर्ण व्हायच्या आधी कोणाचंही कौतुक करू नका.
पाहू शकता. हा बघा, आता तिथे चांगला रस्ता दाखवला, आता इथून हा खराबच आहे बघा. हा पूर्णपणे खराब रस्ता आहे. म्हणजे मध्ये चांगला, मध्ये बाजूचा खराब का असं? हा येईल पूर्णपणे चालत, जेवढा होईल तेवढं, शक्य होईल तेवढं. बघा हा पूर्णपणे रस्ता खराब आहे. इथे ऍक्सिडेंट होतात, नागरिकांचा जीव सुद्धा जातो, गाड्यांचे अपघात होतात. हा रस्ता कधी करणार? या रस्त्यावर जे धंदेवाले आहेत, मच्छी विकतात, त्यांना पण धुळीचा त्रास सहन करायला लागतोय. हे रस्ते होणार कधी? आता हा पर्यंत चांगला रस्ता आहे, असा मध्ये चांगला मध्ये खराब का असं? एक लेवल का करतात नाही? एकसारखं काम करायला काय कष्ट पडतात का? इथे घाणीचं पाणी आहे सगळं. हे नागरिक चालणार कुठून? नागरिक चालणार कुठून इथून? या घाणीतून चालणार का? पाहू शकता, हा रस्ता त्वरित झाला पाहिजे. कारण नायगाव मध्ये जी परिस्थिती आहे ती तर कुठल्याही परिस्थितीत नसेल कोणाची. एवढा बॅकवर्ड करून ठेवला नायगाव पूर्वला. हा परत तिथे चांगला रस्ता, मधले वाळू तरी काढा. ती मध्ये वाळू कशाला ठेवली आहे? त्या गाड्या स्लिप करायच्या आहेत का तुम्हाला? पाहू शकता, ते मध्ये एवढी वाळू करून ठेवली आहे. कोलगट झालाय ते भाग पूर्ण रस्त्याचा. बघा हे मध्ये मध्ये जे मातीचे हे आहेत ना ढीग, हे आठवत त्वरित रस्ता साफ करून नका. याच्यावर गाड्या स्लिप होतात. आता नागरिकांचा एकही ऍक्सिडेंट झालेला नाही पाहिजे मला इकडे नायगाव पूर्वमध्ये. एवढे रस्ते स्वच्छ आणि चांगले झाले पाहिजे. कारण आता नगरसेवकांची पण निवडणूक झालेली आहे. नगरसेवक पण विराजमान झाले त्याच्या गादीवर, खुर्च्या भेटल्या सर्वांना. आता सगळं चांगलं काम झालं पाहिजे इकडे. इतके दिवस झाला नगरसेवक नव्हता म्हणून काम नव्हतं ना, आता नगरसेवक सुद्धा झालेले आहेत. तिथे काम त्वरित झालं पाहिजे नागापूरमध्ये. पाहू शकता मध्ये मध्ये रस्ते बघा कसे आहेत बघा. आणि ज्या नागरिकांनी तुम्हाला विश्वासाने मतं दिली आहेत त्याचा विचार करा. ज्यांनी ज्यांनी मतं दिले त्याचा विचार करा आणि नगरसेवकांनी सुद्धा हे काम करून घ्या. वसई विरार महानगरपालिकेकडनं आपल्या संबंधित कोट्यातून आणि इथेच ना प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे नगरसेवक झाले आहेत त्यांनी आपली कामं करून घ्या. बघा या चिंचोळ्या रस्त्यावरून कसं जाणार पब्लिक? आहे का रस्त्याला चालायला माणसाला जागा तरी आहे का? कसे ट्रक आणि कसं काय बघा पाहू शकता. रस्ते पूर्ण खराब आहेत, खडखडीत आहेत. पाहू शकता. आणि मेन म्हणजे धुळीचं वातावरण आहे. पहिली गोष्ट म्हणजे धुळीचं वातावरण आहे. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की काम झाल्याशिवाय कोणाचंही कौतुक करू नका. आधी काम पूर्ण होऊ दे, मग कौतुक करा जेवढं हवं तेवढं. कारण एकदा का क्रेडिट मिळालं की ते काम होत नाही.
कामं पूर्ण झाल्यावर आभार जेवढे मानायचे तेवढे माना, पण आधी कामं होऊ देत. पाऊस येत आहे, पूर्ण रस्ते खडखड आहेत. त्याच्यामध्ये वाहनांची पूर्ण वाट लागते. नमस्कार. हां, आपण पाऊस येता ते काका पण आपल्याला भेटले, मग व्हिडिओ दाखवत आहे बघा. पण बोलण्यात वेळ नाही घालवला. पाऊस येता हे रस्ते झाले पाहिजे चांगले. पूर्ण रस्ते खडबडीत आहेत, पाहू शकता तुम्ही. आज माझी एवढी मेहनत आहे, मी चालत आलो आहे एवढं या धुळीच्या वातावरणात. त्याची तरी चिंता करा. तर नागरिक कसे जात असतील नेहमी याचा विचार करा. कारण जे नेहमीच्या रूटला आहेत, तिथेच राहतात रेसिडेंटमध्ये, त्यांची काय हालत असेल बघा. खडबडीत रस्ते, या डांबर टाका जरा. पाऊस होता. बघा काय धूळ प्रदूषण आहे. आणि मी स्वतः चालत येतो हे लक्षात घ्या. आणि ते खड्डे बिड्डे पडलेत ना, ह्याला पॅच मारा. खड्डे पडले त्याला आधी पॅच वर्क करा. हे अशा रस्ते देणार का तुम्ही नागरिकांना? इथे ॲक्सिडेंट झाला तर जबाबदार कोण? पाहू शकता याचे रस्ते, पाहू शकता एरिया तुम्ही. हे खड्डे पडलेत रस्त्यामध्ये पूर्ण. हे बघा, ते बॅगवर करा ताबडतोब. पाहू शकता पूर्ण राजवाडीपर्यंत हा रस्ता खराब आहे. तर पूर्णपणे चांगला झाला पाहिजे. पाहू शकता बघा. आणि एक कुत्र्यांचा काहीतरी बंदोबस्त करा. जोपर्यंत मटनवाल्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत कुत्रे असेच वाढणार इकडे. किती कुत्रे झाले बघा. हे रस्त्याचे खड्डे मुक्त करा. नागावपुरामध्ये रस्ते खड्डे मुक्त झालेच पाहिजे आता. पाहू शकता तर नागावपुरामधले रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे. बघा सापडवाले संटेक्सपर्यंत जो मठपर्यंत आलो आहे. इथे पण अतिक्रमण असेल दाटून टाका. बघा हे अशा खड्ड्यामुळे बस जाणार गाडी पार्क करून कोण गेलाय बघा इकडे.
गाडी पार्किंग केली जाते इकडे, नो पार्किंगचा बोर्ड सुद्धा असताना त्याच्यावर त्वरित बंधन आणा, कारण याच्या ट्रॅफिकचा अडथळा होतो. पाहू शकता गाड्या रस्त्यावर पार्क केलेल्या आहेत. अशा प्रकारे गाड्या जर पार्क केल्या असतील त्याच्यावर त्वरित कारवाई करा. काढताय तर हे रस्ते इधर दिख तो नहीं रहा, इधर दिखा ना. तर रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे. जर पार्किंग झाले असतील ते तर त्वरित हटवण्यात यावा. रस्त्यावर पार्किंग करायला अलाउड नाही आहे. तर हे खड्डेमुक्त झाले पाहिजे रस्ते, आणि हे ज्या पार्किंग लावल्या आहेत गाड्या ते ताबडतोब हटवण्यात याव्या, कारण नागरिकांना चालायला जागा नसते. तिथे प्रत्यक्षपणे नो पार्किंगचा सुद्धा बोर्ड लावलेला आहे, तरी गाड्या पार्किंग असतात इकडे. त्वरित कारवाई करण्यात यावी. हा बघा इथे नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे, तरी सुद्धा गाड्या पार्किंग असतात आणि नागरिकांना चालायला प्रॉब्लेम होते. तर रस्ते पण रुंद आहेत. हे रस्ते बघा, हे असे रस्ते दिलेत नागरिकांना. हे चिखलमय रस्त्याचे खड्डेमय रस्ते दिलेत. नायगाव पूर्वचं एवढं नाव बदनाम झालंय ना या रस्त्यांच्या खड्ड्यामुळे आणि ॲक्सिडेंटमुळे. एवढं कुठलंच झालं नसेल. पाहू शकता खड्ड्यामय रस्ते. नागरिक कसे चालणार, कसं काय बघा, पाणी सगळं चाललं इकडे. बघा इथे खड्डेमय रस्ते. तिवरी फाटकपर्यंत आपण आलोय. तुम्ही रस्त्यांची हालत बघा. इथे जेव्हा गाडी येते, ट्रेन मेल वगैरे येते किंवा दिवा पॅसेंजर येते, त्या टायमाला नागरिकांची एवढी ट्रॅफिक होते इकडे, बाईकची वगैरे गाड्यांची, कारण रस्तेच बघा कसे दिलेत. नागापुरामधल्या एक एक समस्या मी मांडतो, त्याच्यावर निरासन करा जरा. कारण कुठला पत्रकार एवढा वेळ सुद्धा देत नसेल, तेवढा वेळ मी नागरिकांसाठी देतो. हे बघा आपण रेल्वे फाटक येते, ते बघा याचे रस्ते रायगावपुरामध्ये. कसं नागरिकांनी गाड्या चालवायच्या आणि कसं नागरिकांनी चालायचं याचा विचार करा. हे काय सेंट्रल रेल्वे प्रशासनाला पण विनंती आहे की ताबडतोब इथे रस्ता बनवा. आणि ते स्ट्रीट लाईट सुद्धा लागल्या पाहिजेत, कारण अंधारामध्ये कोणाला काय दिसत नाही, काय साप बीप असेल, विचू असेल, काय करणार आहे. इथे स्ट्रीट लाईटची पण व्यवस्था झाली पाहिजे. काळोखातून नागरिक चाललेले आहेत. माझा मोबाईल चांगल्या प्रतीचा आहे म्हणून नागरिक दिसतात तरी आहेत, पण हा अख्खा संपूर्ण काळोख आहे या एरियामध्ये. इथे स्ट्रीट लाईटची व्यवस्था ताबडतोब झाली पाहिजे. तेव्हा धूळ प्रदूषण आणि एकही स्ट्रीट लाईट नाही इकडे. लोक काळोखातून जातात, चालतात.
आणि जेणेकरून इकडे MECBचं ऑफिस सुद्धा आहे इकडे, तरी सुद्धा इथे स्ट्रीट लाईट नाही. ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. पाहू शकता MECBचं ऑफिस सुद्धा आहे इकडे, पण इथे तरी सुद्धा इथे स्ट्रीट लाईट नाही. एक दुर्दैवाची गोष्ट आहे. तिथे त्वरित सगळ्या सुधारणा झाल्या पाहिजे नागापूरमध्ये. जय महाराष्ट्र.